Hello everyone, myself Mahesh Pore. In last session, we had learned about the branching and looping statement in the Java. So in this session, we are going to learn about the jumps in loops in Java. Okay, what jump statements are available in the Java. Okay. So you know that the loops perform a set of operations repeatedly until the control variable fails to satisfy the test condition. The number of times the loop is repeated and decided in advance, and the test condition is written to achieve this. Okay. Sometimes when executing a loop, it becomes desirable to skip a part of the loop or to leave the loop as soon as a certain condition occurs. For example, here consider a case where you are going to searching for a particular name in the list, say, which contains the 100 numbers or 100 names. Okay, सपोज एक लूप आहे ज्याच्यामध्ये 100 नाव आहेत, त्यातलं एक नाव तुम्हाला सर्च करायचं. So the program loop is written to reading and testing the names 100 times must be terminated as soon as desired the name is found. Okay, so Java permits a jump from the one statement to the end or beginning of the loop as well as the jump out loop. काही वेळेला तुम्हाला लूप एक्झिक्युशन चालू असताना लूपचा काही पार्ट स्किप करावा लागतो. जसं आता सांगितलं, सपोज 100 नावं प्रिंट केलेले आहेत, चेक करायचे आहेत लूपमध्ये. ओके, 100 पैकी एक नाव तुम्हाला सर्च करायचं आहे. तर पूर्ण मे बी द नेम ऑकर्स ॲट द 10th पोझिशन, 25th पोझिशन, मे बी इट ऑकर्स ॲट द 5th पोझिशन ऑन ऑल दॅट वन. ओके, अशा केसला तुमचा लूप हा 100 वेळा रिपीटेडली एक्झिक्यूट न करता जिथंपर्यंत तुम्ही सर्च करून तुम्हाला नाव सापडत नाही, ओके, तिथेपर्यंत तुम्ही तो लूप रिपीटेडली एक्झिक्यूट करू शकता. आणि जर ते काय नेम फाउंड आउट झालं तर तुम्ही तो जो लूप आहे तो अर्ली ब्रेक करू शकता. सो अशासाठी काही जम्प स्टेटमेंट्स आहेत जावामध्ये लिहिलेले. ते जम्प स्टेटमेंट्स तुम्हाला, फर्स्ट इज ब्रेक स्टेटमेंट्स and second is continue statement. Okay. सो जावामध्ये कीवर्ड आहे ब्रेक नावाचा, ज्याचे ॲक्च्युली 3 युजेस आहेत. एक यूज आपण मागच्या सेशनला बघितलेला आहे. जेव्हा आपण स्विच केस बघितलं त्यातली केस ब्रेक करण्यासाठी आपण ब्रेक कीवर्ड यूज केला होता. म्हणजे एखादी केस फाइंड आउट झाली स्विचमधली की ती एक्झिक्यूट केल्यानंतर डायरेक्टली कंट्रोल तुमचा स्विच ब्लॉकच्या बाहेर न्यायचं काम ब्रेक स्टेटमेंट करतो. सिमिलरली हा झाला त्याचा पहिला यूज. सेकंड यूज असा आहे त्याचा की कुठल्याही जावाच्या ब्लॉकमध्ये तुम्ही ब्रेक कीवर्ड लिहू शकता, ब्रेक स्टेटमेंट लिहू शकता. तुमचा जर जावाचा ब्लॉक अर्ली एक्झिट करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही ब्रेक कीवर्ड यूज करू शकता. दॅट इज टू टर्मिनेट द लूप. Immediately the break statement is used in the Java. When a break statement is encountered inside a loop, the loop iteration stops there and control returns from the loop immediately to the first statement after the loop. Okay, so for example, see the example here. एक for loop यूज केलेला आहे. int I for int I to I less than or equal to 10. Okay. याच्यामध्ये if I is equal to 8 तुमचा लूप ब्रेक केलेला आहे, लक्षात. सो याचे 2 इटरेशन जे आहेत ते इथे एक्झिक्यूट होणार नाहीत. म्हणजे तुमचा जो लूप आहे तो प्रीमॅच्युअर एक्झिट करण्यासाठी किंवा मध्येच तुमचा लूप टर्मिनेट करण्यासाठी ब्रेकचा यूज करू शकतात. जसं स्विच केसमध्ये सपोज 10 केसेस आहेत, परंतु जी केस मला पाहिजे ती एक्झिक्यूट झाली तर पुढच्या केसेस एक्झिक्यूट न होता तुमचा लूप स्विच ब्लॉकच्या बाहेर न्यायचं काम ब्रेक स्टेटमेंट करतं. तसंच तुम्ही ब्रेक स्टेटमेंट हे कुठल्याही ब्लॉकमध्ये लिहू शकताय. ओके, ज्या ब्लॉकमध्ये तुम्ही लिहाल ब्रेक स्टेटमेंट ही कंडिशन ऑकर झाल्यानंतर तिथून तुमचा लूप जो आहे तो एक्झिट केला जाईल. त्याच्या पुढचे स्टेटमेंट काय केले जाणार नाहीत तर एक्झिक्यूट केले जाणार नाही. फॉर एक्झाम्पल हियर
or I is equal to 1 to I less than 10, पहिला जोपर्यंत I 7 पर्यंत आहे तोपर्यंत व्हॅल्यू प्रिंट होईल. इफ I इज इक्वल टू 8 ब्रेक. तर त्यामध्ये त्या ब्लॉकमध्ये जे काय स्टेटमेंट्स आहेत ते स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होणार नाही, डायरेक्ट तुमचा कंट्रोल हा त्या ब्लॉकच्या बाहेर जाईल. So to exit early from the block, the break statement is used. This is second use. And the third use is nothing but called as a labeled break. जसं जावा कीवर्ड्स बघताना आपण म्हटलं की जावामध्ये 50 कीवर्ड आहेत, त्यातला एक कीवर्ड आहे गो टू नावाचा, जो रिझर्व्ह आहे, परंतु जावामध्ये तो कीवर्ड यूज केला जात नाही. त्याच्याऐवजी जावामध्ये लेबल्ड ब्रेक यूज केलं जातं. तर तुम्हाला गो टूचा यूज जर तुम्ही सी आणि C++ मध्ये बघितला तर गो टू हे डायरेक्ट कंट्रोल तुमचा जम्प करायचं काम करतं. प्रोग्राममध्ये कुठं जम्प करायचं त्याचं नाव तुम्ही त्या गो टूच्या समोर देऊ शकता. तेवढा पार्ट प्रोग्रामचा स्किप केला जाईल आणि कंट्रोल तुमचा डायरेक्ट तिथं पाठवला जाईल. परंतु जावामध्ये गो टू कीवर्ड रिझर्व्ह आहे परंतु यूज केला जात नाही. तर त्याचं काम जे आहे ते लेबल्ड ब्रेक स्टेटमेंट. लेबल्ड ब्रेक म्हणजे काय, तुम्ही जावामध्ये लूप्स क्रिएट करू शकताय आणि त्या लूपला तुम्हाला नाव द्यावं लागेल जर तुम्ही गो टूच्या ऐवजी लेबल्ड ब्रेक यूज करताय. फॉर एक्झाम्पल, सपोज हा पहिला लूप आहे आणि त्याला मी नाव दिलं लूप 1. पहिला फॉर लूप आहे त्याला नाव दिलं लूप 1. हा दुसरा फॉर लूप आहे त्याला नाव दिलं लूप 2. आणि इथं कंडिशन लिहिली. अँड जेव्हा मी ब्रेक लूप 1 म्हणतोय याचं मिनिंग काय होईल, पहिला लूप जिथं संपतोय तिथं कंट्रोल तुमचा डायरेक्टली पास केला जाईल. हा पार्ट एक्झिक्यूट केला जाणार, स्किप केला जाईल. इट इज सिमिलर टू द गो टू 1. प्रोग्राममध्ये ठरलेल्या ठिकाणी तुम्हाला कंट्रोल पाठवायचा असेल तर आपण गो टूचा यूज करत होतो, पण जावामध्ये गो टू कीवर्ड रिझर्व केला जातो परंतु तो यूज केला जात नाही. त्याच्याऐवजी लेबल्ड ब्रेक स्टेटमेंट यूज केलं जातं. लेबल्ड ब्रेक मीन्स व्हॉट, व्हेन यू यूज द लेबल्ड ब्रेक स्टेटमेंट, कुठला लूप तुम्हाला ब्रेक करायचा आहे, यू वॉन्ट टू स्पेसिफाय द नेम ऑफ दॅट लूप. सो यू हॅव टू कंपल्सरी नेम द लूप्स फर्स्ट. इथे तुम्हाला ब्रेकच्या पुढं नेम द्यावं लागेल, कुठला लूप एक्झिट करायचा तो, त्यामुळं प्रत्येक लूपला तुम्हाला काहीतरी नेमिंग द्यावं लागेल. सो यू वॉन्ट टू स्पेसिफाय द नेमिंग फॉर द लूप्स अँड यूज द लेबल्ड ब्रेक स्टेटमेंट. जेव्हा तुम्ही ब्रेक आणि त्या लूपचं नाव देताय त्यावेळी तो जो लूप आहे तो एक्झिक्यूट होणार नाही, कंट्रोल तुमचा डायरेक्टली त्या लूपच्या बाहेर पाठवला जाईल. आता इथे 2 लूप आहेत. ब्रेक लूप 1 मीन्स व्हॉट, इट ओनली ब्रेक्स द लूप 1 अँड कंट्रोल विल पास टू द आफ्टर द ब्रेक लूप 1. हे जर आपण फक्त ब्रेक यूज केलं असतं तर कंप्लीट त्या लूपच्या सेकंड लूपच्या पण बाहेर पडलं असतं. सो प्रोग्राममध्ये डिझायर्ड पार्ट स्किप करून ठरलेल्या ठिकाणी जर तुम्हाला जम्प करायचं असेल तर तुम्ही ब्रेक स्टेटमेंट यूज करू शकता. सो देर आर द 3 uses ऑफ द ब्रेक स्टेटमेंट. फर्स्ट इज नथिंग बट टू break the cases in the switch. Second is what, to exit early from the block or the loop. And third one is nothing but what, you can use the labeled break. गो टूच्या ऐवजी तुम्ही लेबल्ड ब्रेक जावामध्ये यूज करू शकता. जो तुम्हाला कुठला लूप ब्रेक करायचा आहे त्याचं नेम तुम्हाला त्या ब्रेकच्या समोर द्यावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला ॲक्च्युली लूप्ससाठी नेमिंग द्यावं लागेल. Example, loop 1, loop 2, like that one. If you use the naming in front of that break, तो जो लूप आहे तो ब्रेक केला जाईल आणि कंट्रोल त्याच्या पुढच्या स्टेटमेंटला पॉइंट आउट केला जाईल. So first jump statement is nothing but the break. Second jump statement available in the Java is nothing but the continue statement. That is to skip the current iteration of the loop, the continue statement is used. That is, we can use the continue statement inside any type of the loop such as for, while, do while. कुठल्याही लूपिंग स्टेटमेंटमध्ये तुम्ही कंटिन्यू स्टेटमेंट यूज करताय. आता ह्याच्यातला फरक फक्त काय, ब्रेक काय करत होतं, ब्रेक
तुमचा तो लूप ब्रेक काय करत होतं, तर तुमचा जो लूप आहे तो लूप ब्रेक करून तुमचा कंट्रोल त्या लूपच्या लास्टला नेत होतो. लूप ब्रेक करून लूप नंतरच्या स्टेटमेंटला पॉईंट आउट करतो. कंटिन्यू स्टेटमेंट काय करेल, ह्याच्या उलट करेल. तुमचा कंटिन्यू स्टेटमेंट जिथं तुम्ही लिहाल त्याच्या पुढचे जे स्टेटमेंट आहेत ते स्किप केले जातील एक्झिक्यूट करायच्या ऐवजी. ओके, आणि तुमचा कंट्रोल परत तुमच्या लूपच्या सुरुवातीला पाठवला जाईल. फॉर एक्झाम्पल दिस वन. So see here the example is that one. For int I is equal to 1 to I less than 10. Okay. If I is equal to 5, continue. Okay. So continue हे तुमच्या लूपचा पुढचा पार्ट स्किप करून तुमचा कंट्रोल परत लूपच्या स्टार्टिंगला न्यायचं काम करतं. ब्रेक हा तुमचा लूपचा पुढचा पार्ट स्किप करून तुमचा कंट्रोल लूपच्या बाहेर नेतो. Okay, so these are nothing but what? The jumps statement in the loop. Okay, so we learn the two statements, that is a break and the continue. Okay, thank you. So here is the end of your unit 1. Okay, so in next session we will start the unit 2. In that we learn classes, objects, methods, how to write the constructors, what are the types of the constructors, then inheritance and all that one. Okay. So here your unit 1 is completed. Okay. Thank you.